Okay, so guys, today we'll continue our discussion of this Prarambha batch के syllabus में. So guys, we were discussing in the last lecture prelims का syllabus. Yesterday I gave you overview of GS prelims topic syllabus. Now in prelims there are two papers. So CSAT, General Studies paper 2. Now it is a qualifying paper. Okay, it's a 200 mark qualifying paper. एंड इस पेपर में यू गेट 80 मार्क्स 80 क्वेश्चंस. कुछ क्वेश्चन के मार्क्स ज्यादा होते 2.5 मार्क एटसेट्रा. सो 80 क्वेश्चंस यू जनरली गेट और 200 मार्क और यू हैव टू गेट 66 मिनिमम मार्क्स. इफ यू डोंट गेट 66 मिनिमम मार्क्स योर पेपर विल नॉट बी इवेल्युएटेड. ये जीएस का पेपर ओके इसके मार्क्स विल नॉट बी कंसिडर्ड. अब ये जो सीसैट का पेपर है गाइज, नाउ अंडरस्टैंड, इज द मोस्ट क्रूशियल पेपर. Okay, because this is the first roadblock. If you don't pass ये सीसॅट का पेपर, मग तुम्ही बाकी जनरल स्टडीज मध्ये किती मार्क्स पाडले, इट इज नॉट गोइंग टू मेक एनी डिफरन्स ॲट ऑल, फर्स्ट ऑफ ऑल. आणि सेकंडली की हा जो पेपर आहे हा इंटेन्शनली इंट्रोड्यूस केला गेला. आता हा का इंट्रोड्यूस केला गेलेला त्याचा बेसिक इश्यू एवढाच होता की कम्पेअर टू अदर एक्झाम, आधी जो जुना सिलेबस होता युपीएससीचा त्याच्यामध्ये प्रिलियम मध्ये हा जनरल स्टडीज पेपर 1 आणि ऑप्शनलचा पेपर सिलेक्ट करावा लागायचा. मग त्याच्यात लोक हिस्ट्री, जॉग्राफी वगैरे पेपर घ्यायचे आणि ऑप्शनल पेपरमध्ये 200 पैकी खूप मार्क पाडायचे, 150, 160, 170. आणि हिस्ट्री तुम्ही तेवढ्या वेळा वाचली असेल, जॉग्राफी तेवढ्या वेळा वाचली असेल, तेच क्वेश्चन रिपीट व्हायचे आणि इट वॉज क्वाईट इझी की रट्टा मारणारी लोक आरामात युपीएससी पास व्हायची. जुना जो सिलेबस होता ओके, ज्यांच्या रट्टा मारणे स्किल खूप जास्त होतं. आणि ह्यांना आता प्रशासनामध्ये एक्झॅक्टली तोच चेंज पाहिजे होता की जुने रट्टा मारणारे अधिकारी नको, जुन्या पॅटर्नचे अधिकारी मगिंग अप नको. आणि म्हणून हा जो सीसॅट पेपर टाकला गेला. आता हा पेपर 2013ला आला, 2011ला ऍक्च्युली 11 पासून. आणि 4-5 वर्षानंतर युपी बिहारमध्ये खूप प्रोटेस्ट झाले की आम्हाला सीसॅट पेपर जमत नाही वगैरे, हटवून टाका वगैरे. आणि ते जेव्हा प्रोटेस्ट झाले, गव्हर्नमेंटने काय ऐकलं नाही. ओके, बदल तर आम्ही करणारच, कारण आम्हाला देशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे अधिकारी पाहिजेत, ॲज आय टोल्ड यू. आणि सीसॅट पेपरमध्ये जो पार्ट येतो लॉजिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन वगैरे, हे तुमचं अॅनालिटिकल ॲबिलिटी चेक करतं. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ह्याच ॲबिलिटी चेक करणार आहोत. आणि म्हणून त्यांनी सीसॅट पेपरमध्ये सीसॅटमध्ये हे जे पेपर इंट्रोड्यूस केला. पण मग लोकांचे प्रोटेस्ट झाले म्हणून त्याला क्वालिफाईंग बनवला. आता इश्यू काय झालाय की आधीपर्यंत क्वालिफाईंग नसताना तुम्ही जीएस मध्ये कमी मार्क जरी पडले 70-80, पण एखाद्याचं सीसॅट चांगलं असतं, तिथे 120 मार्क पाडले, तो मेन्सची एक्झाम लिहायचा. काही लोकांचं उलटं असतं, त्यांना सीसॅट मध्ये चांगले मार्क येतात, जीएस मध्ये चांगले मार्क येत नाहीत. काहींना जीएस मध्ये चांगले येतात 150 वगैरे, सीसॅट मध्ये 70-80 आले, तो पण युपीएससीची मेन्स लिहू शकत होता. पण जेव्हा लोकांनी आंदोलन केली तर युपीएससीने ह्या पेपरला क्वालिफाईंग बनवलं. आता क्वालिफाईंग म्हणजे काय की या पेपरमध्ये 66 मार्क्स पाडा, पण मग 66 मार्क पाडणं खूप इझी होऊ शकतं एखाद्याला. म्हणून युपीएससीनी क्वालिफाईंग करायचं एवढं टफ केलं. त्याच्यामुळे हा पेपरमध्ये भले 200 पैकी 66 मार्क पाडायचे, ते पण काही वेळा अवघड बनू शकतं जर तुम्ही हा पेपर सिरियसली घेतला नाही तर. ओके, आणि हा पेपर पण असाच आहे इंटरव्ह्यू सारखा. एसए आणि सीसॅट ह्या 3 गोष्टी तुम्हाला सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत, चॅलेंजिंग इन अ वे. का? कारण एसए साठी तुम्हाला हजार शब्दाचे निबंध लिहावे लागतात. एसए साठी जे तुम्हाला एसए रायटिंग करावं लागणार आहे ना, हे एसए रायटिंग स्किल एका दिवसात डेव्हलप होत नाही. सो एसए रायटिंग स्किल डेव्हलप करायलाही बरेच दिवस लागतात. सेम वे तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंटरव्ह्यू फेस करताना जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट लागते त्यालाही बराच वेळ लागतो. म्हणून मी सांगितले लँग्वेज स्किल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर फोकस करायचा. आणि तसंच तिसरा पार्ट आहे सीसॅट. सीसॅट हा ऍप्टिट्यूडचा आहे, तुम्हाला ती कोडी सोडवणं हे जमलं पाहिजे. ओके, मग हे पझल कसे सोडवायचे, कोडी कशी सोडवायची, आणि कोडी सोडवणे ते फ्लुएंटली जमलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून वर्कआउट करायचंय. सो मग आता जेव्हा तुम्ही तुमची प्रारंभ बॅच चालू करत आहात तर 3 गोष्टींवर तुम्हाला पहिल्यापासून फोकस करायचा आहे. सीसॅट डेव्हलपमेंट, एसए रायटिंग डेव्हलपमेंट सगळ्यात जास्त, आणि पर्सनॅलिटी. आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मी सांगितलं की ते काय आम्ही क्लासमध्ये जास्त करून घेऊ शकत नाही. तुम्हाला ते स्वतःच एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करणे वगैरे, ज्या गोष्टी मी सांगितलेल्या पहिल्या लेक्चरला आणि पुढेही सांगत जाईन त्या करत राहायचं आहे कंटिन्युअसली.
पण मग हा जो पार्ट आहे तुमचा बेसिकली सीसॅटचा, त्याच्यात तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. मग कोडी सोडवणे वगैरे मी सांगितलेलं, सिंपल चेस खेळणे याच्यामध्ये पण तुम्हाला एवढं स्ट्रॅटेजिक थिंकिंग डेव्हलप होतं. अशा गेमिंग खेळण्यापासून पण आणि असे पझलची वगैरे पुस्तकं वगैरे असले पण सॉल्व्ह करून तुमचं सीसॅट इम्प्रूव्ह होतं. आणि आम्ही जेव्हा क्लासमध्ये तुम्हाला बेसिक सीसॅट शिकू, त्याच्यानंतर जे स्टडी मटेरियल वगैरे देऊ, त्याचं कंटिन्युअसली प्रॅक्टिस करायचं. ओके, सो आता इथून पुढे जेव्हा तुम्ही तुमचं सिरियस टाइम टेबल बनवचाल, तेव्हा आठवड्यामध्ये 1-2 तास काढूनच ठेवायचे की मी सीसॅटचे प्रश्न सोडवणार, कोडी सोडवणार, पझल सोडवणार वगैरे. आणि ते एकदा सुटायला लागली ना, खूप इंटरेस्टिंग वाटतं. तुम्हाला उलट भारी वाटेल की असं मला काहीतरी कोड द्या, मला तसा विचार करायचा आहे. पण मग आज आपण फक्त आज सीसॅटचा सिलेबस काय आहे या लेक्चरमध्ये बघूयात. सो सीसॅटमध्ये काल मी प्रिलियमचा सिलेबस सांगितलेला तुम्हाला, करंट अफेअर, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, इकॉलॉजी, एन्व्हायरमेंट अँड जनरल सायन्स. तो हे 7-8 जे महत्वाचे टॉपिक आहेत. आणि मग येतं तुमचं सीसॅट जनरल स्टडीज पेपर 2. आता हा जो सीसॅटचा पेपर आहे त्याच्यामध्ये काय काय बघा. आणि एमपीएससीची जी मुलं आहेत ना, त्यांना एवढा सीसॅट अजून तर अवघड नाहीये केलेला, की क्वालिफाईंगच होणं खूप डिफिकल्ट होतं मुलांना. अशी परिस्थिती नाहीये एमपीएससी मध्ये. पण माहित नाही पुढे एमपीएससीनी पण काय बदल केला सीसॅट पेपरमध्ये तर. सो त्याच्यामध्ये मग आता जो सीसॅट पेपर आहे त्याच्यामध्ये रिडिंग कॉम्प्रिहेन्शन. आता पहिले तर हा पेपर टाकण्यामागे मुद्दा काय आहे, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय. आता बेसिकली तुम्ही जेव्हा युपीएससी मध्ये सगळे जे अधिकारी लोक आहेत, तुम्हाला एवढे मोठमोठे कोर्टाच्या ऑर्डर वाचाव्या लागतात, डेटा इंटरप्रिट करावा लागतो. ओके, एखादा स्टॅटिस्टिकल काही सर्वे येतो की बाई पॉप्युलेशनचा, सेन्ससचा वगैरे, तुम्हाला हे नंबर्स कळले पाहिजे, डेटा इंटरप्रिट झाला पाहिजे, स्टॅटिस्टिकल अनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे. सो मग रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, ओके, तुम्हाला एखादी स्टोरी दिलेली आहे, एखादी सांगितली आहे, तुम्हाला त्याचा अर्थ लावता आला पाहिजे. आता रिडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुम्ही शाळेत शिकला तसं नसतं. इकडचं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन थोडं ट्रिकी असतं. आता त्याचं एक उदाहरण द्यायला, मी शाळेत असताना मला एक चॅप्टर होता विजयस्तंभ. ओके, हा विजयस्तंभ टॉपिक ची एक स्टोरी होती, ती मी सांगतो तुम्हाला की रिडिंग कॉम्प्रिहेन्शन चे एक उदाहरण द्यायला थोडक्यात. तर एक राजा असतो, अशोक सम्राट सारखाच खूप मोठा भूप्रदेश तो जिंकतो. आणि तो जिंकल्यावर त्याला खूप मोठी लढाई करतो. त्याच्या बापजाद्यांनी बरेच वर्ष तो एरिया जिंकायचा प्रयत्न केलेला असतो, पण कुणाला ते सक्सेस होत नाही. आणि मग तो भूप्रदेश जिंकतो, खूप मोठी लढाई करतो. मग त्याला वाटतं की आज मी जी लढाई केली, भूप्रदेश जिंकला, माझे हे जे आठवण आहे ती लोकांना कायम राहावी हिस्ट्रीमध्ये, लोकांना की मी ही लढाई केली आणि हा भूप्रदेश जिंकला. आणि म्हणून माझ्या आठवणीमध्ये तो म्हणतो की काहीतरी वास्तू बनवेन मी. आणि मग तो विजयस्तंभ बनवायचा निर्णय घेतो की त्याच्या बापजाद्यांनी हा एरिया जिंकण्याचा प्रयत्न केला, देश कुठल्याही त्याच्या पिढ्यानपिढ्या कुणाला शक्य नव्हतं झालं. आणि आज मी ती गोष्ट केलेली आहे आणि त्याच्यामुळे एक विजयस्तंभ इथे बनवला जावा. आणि मग ते विजयस्तंभ बनवायला तो काही कारागिरांना कामाला लावतो, आर्किटेक्ट लोकांना. मग त्यांनी जे शहर जिंकलेलं असतं त्या शहराच्या मध्यभागी एका टेकडीवर ते जागा शोधतात की चांगली उत्तम जागा आहे. आणि ती जागा शोधून तिथं उत्खनन चालू करतात काम करायला फाउंडेशनसाठी. आणि जसं ते फाउंडेशनसाठी खोदायला लागतात, त्यांना थोडं खाली खोदल्यावर एका जुन्या विजयस्तंभाचे अवशेष मिळतात. संपली स्टोरी. आता याच्यामधून तुम्हाला काय अर्थ समजला किंवा याच्यातून तुम्हाला काय कळालं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन या स्टोरीमधून. सो हेच असतं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन. तुम्हाला त्यातला मतितार्थ कळला पाहिजे त्या गोष्टीमधला. सो पॉइंट एवढाच की त्याच्या अगोदरही कोणीतरी राजा होता, त्या राजाने हा भूप्रदेश जिंकला. त्या राजालाही वाटलं की मी खूप महान काहीतरी काम केलेलं आहे आणि त्यालाही वाटलं की मी जे महान काम केलेलं आहे ते आठवण राहावी. त्यांनी एक विजयस्तंभ बनवला. आता हजारो वर्षानंतर तो विजयस्तंभ गाडला गेला. त्या राजाची कुणाला नाव माहित नाही, कुणाला काही आठवण माहित नाही. आणि सगळे त्या युद्धाबद्दल पण विसरून गेले. आणि आता हा जो राजा आला त्याला वाटलं की मीच पहिल्यांदा हा देश जिंकलेला आहे. पण त्याचाही विजयस्तंभ एक दिवस मातीत गाडला जाईल, त्याचंही नाव लोक विसरतील. आणि त्याचंही हे जे आहे युद्ध, त्याच्याबद्दल लोक सगळे विसरतील. तर मग या विश्वामध्ये शाश्वत गोष्ट आहे कुठली मग, की बाई या जगात करायचंय काय मग आपल्याला. तर आपल्या जीवनाचा मग उद्देश काय, की नुसते शक्ती संपादन करणे हाच आहे का. मग लढाया करून मोठमोठे एम्पायर्स बनवणे हा उद्देश आहे,
का एखादा शिवाजी महाराज बनून लोकांच्या कल्याणासाठी रयतेचा राजा बनून स्वराज्य बनवणे. ओके, नाहीतर असे हजारो भूप्रदेश जिंकणारे लढाई करणारे राजे महाराजे येऊन गेले, पण जगाच्या इतिहासात एकतरी कोण राजा आहे का की ज्याला आपण शिवाजी महाराजांसारखं पुजतो. सो मग पॉइंट, हे जी स्टोरी होती याच्यात हा मतितार्थ तुम्हाला जो द्यायचा होता की सत्ता ओके कुणाकडे आहे किती आहे याने इतिहासाला फरक पडत नाही, त्या सत्तेचा तुम्ही कसा वापर केला. ओके, हे फायनली ठरवतं इतिहासात लोक काय लक्षात ठेवतील. नाहीतर बरेच राजे महाराज येऊन गेले, त्यांच्याकडे बऱ्याच सत्ता होत्या, त्यांच्याकडे बरेच मोठमोठ्या एम्पायरवर त्यांनी राज्य केलं, खूप मोठमोठे मिलिटरी त्यांच्याकडे होत्या. ओके, पण स्वराज्य बनवण्याचं जे स्वप्न आहे ते फक्त शिवाजी महाराजांकडे होतं. सो बेसिकली ती जी स्टोरी तो असे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन. आता तुम्हाला जेव्हा प्रशासनात असाल ना, तुम्हाला असेच मग मोठमोठे कोर्टाचे ऑर्डर येतात, सिनियरचे ऑर्डर येतात वगैरे, तुम्हाला त्याचा नीट अर्थ लावता आला पाहिजे. आणि त्यासाठी मग हा सीसॅट मध्ये पहिला टॉपिक आहे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन. देन इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल. ओके, काही कम्युनिकेशन स्किल संवादा रिलेटेड काही क्वेश्चन येतात, डिसिजन मेकिंग येतात. देन लॉजिकल रिझनिंग अँड अनालिटिकल ॲबिलिटी. लॉजिकल रिझनिंग की याच्याबरोबर काल रात्री हे झालं आणि याच्याबरोबर हे झालं, सो ह्याला हा साप चावला त्याला तो साप चावला, हा मेला हा नाही मेला. ओके, बेसिकली मग एक साप विषारी एक नाही, लॉजिकल रिझनिंग. इन्फरन्स ड्रॉइंग पण असतं किंवा रात्री त्यांनी हे खाल्लेलं म्हणून सकाळी त्याला त्रास झाला. ओके, म्हणजे मे बी हे कारण असावं. सो हे लॉजिकल रिझनिंग अनालिटिकल ॲबिलिटी. नंतर डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. तुम्हाला काहीतरी कोडी देतात प्रॉब्लेम आणि तो सॉल्व्ह करा, किंवा डिसिजन मेकिंग एखादी परिस्थिती देतात, या परिस्थितीमध्ये तुम्ही काय निर्णय घेणार. सो डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. आणि जनरल मेंटल ॲबिलिटी. जनरल मेंटल ॲबिलिटी म्हणजे काय, सिंपल मॅथमॅटिकल, तुम्ही किती फटफट कॅल्क्युलेशन करू शकता. ओके, डिसिजन घेऊ शकता, अनालिटिकल अनालिसिस करू शकता. सो जनरल मेंटल ॲबिलिटी म्हणजे तुमचं हे जे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स असतात ते किती पटपट करता येतात तुम्हाला, डेटा इंटरप्रिटेशन वगैरे. किंवा एक टाइम डिस्टन्स जे असतं की रेल्वे चालली आहे आणि दोन रेल्वे एकमेकाला किती वेळात क्रॉस करतील वगैरे, असे जे क्वेश्चन असतात. किंवा चोर पुढे पळतोय आणि पोलीस मागे, तो एवढ्या स्पीडनी पळतोय, पोलीस एवढ्या स्पीडनी, कुठल्या पॉइंटला पोलीस त्या चोराला पकडेल, असले जे सिंपल. किंवा क्लॉक्स, ओके, घड्याळात एवढे ठोके पडतात तर किती वेळात किती ठोके पडतील, असले जे प्रश्न आहेत की ज्याच्यात मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करावं लागतं, ते म्हणजे तुमचं जनरल मेंटल ॲबिलिटी. आता हा जो पॉइंट आहे त्याच्याबद्दल बरोबर बेसिक न्यूमरसी, नंबर अँड देअर रिलेशन, ऑर्डर, मॅग्निट्यूड वगैरे, 10वीच्या लेवलचं बेसिक न्यूमरसी. बेसिक न्यूमरसी म्हणजे काय की बाई हे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असले पण प्रश्न विचारतात, थोडं कॉम्प्लिकेटेड मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे क्वेश्चन वगैरे. किंवा बेसिक न्यूमरसी मध्ये की तुम्हाला सिक्वेन्स की ह्या नंबर तर हा, ह्या नंबर तर हा, ह्या नंबर तर हा, तर पुढचा नंबर कुठला असेल वगैरे, असले जे बेसिक सिक्वेन्सचे जे नंबर असतात. ओके, सो बेसिक न्यूमरसी पण विचारतात. आणि डेटा इंटरप्रिटेशन हा पण खूप महत्वाचा पार्ट आहे. तुम्हाला सांगितलं ऍज अ सरकारी अधिकारी तुम्हाला खूप सारा डेटा डील करावा लागतो. स्टॅटिस्टिक्स चार्ट्स येतात, त्या चार्टचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. ओके, आणि त्याच्यात पर्सेंटेज आहे काय, हे सगळा डेटा खूप इझिली तुम्हाला इंटरप्रिट झाला पाहिजे. सो डेटा इंटरप्रिटेशन मध्ये चार्ट, ग्राफ, टेबल, डेटा सफिशियन्सी वगैरे हे सगळे येणार आहे तुमच्या बेसिकली सीसॅट पेपरमध्ये. आता मेन्सचा जो सिलेबस आहे ना, आपण नंतर खूप मोठा आहे, सो सेपरेटली लेक्चरमध्ये पुढे बघत जायचाच आहे. पण आता मग तुम्हाला उदाहरण द्यायला, टू गिव्ह यू द आयडिया की सीसॅटचे कसे प्रश्न येतात. ओके, तर मी दर एका टाईपचा सोपे सोपे काही क्वेश्चन तुमच्यासाठी इथं आणलेले आहेत. ते सोपे सोपे क्वेश्चन फक्त आज बघून घेऊयात कसे येतात. सो त्याच्यामध्ये पहिला आहे की रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. ओके, आता हा प्रश्न बघा काय आहे की रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, सिंपल एक लाईन दिलेली आणि त्याच्यातून अर्थ काय, त्यांना काय सांगायचंय एका लाईन मधून, पॅसेज पण नाही दिला, एका लाईनचा अर्थ तुम्हाला कळतो का. सो इकॉनॉमिक ग्रोथ अलोन कॅनॉट इलिमिनेट पॉवर्टी अनलेस अकंपनीड बाय इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ अपॉर्च्युनिटीज. ओके, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट कॅप्चर द सेंट्रल आयडिया ऑफ द पॅसेज. की तुमची जी इकॉनॉमिक ग्रोथ आहे, अलोन कॅनॉट इलिमिनेट पॉवर्टी, की त्याच्यामुळं एकट्यामुळं इकॉनॉमिक ग्रोथमुळे गरिबी हटणार नाही. ओके, अनलेस अकंपनीड बाय इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन. सो तुमचे आर्थिक वाढ करत आहात पण आर्थिक वाढीमुळे गरिबी हटणार नाही जर त्याला इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की ती जी आर्थिक वाढ होती त्याच्यामध्ये कुठला असमतोल असला नाही पाहिजे, की शहरांचा विकास झाला, गावांचा विकास झाला नाही, किंवा महाराष्ट्राचा विकास झाला, युपी बिहारचा झाला नाही,
अशा भौगोलिक घटकांचा किंवा एका समाजातील एका जातीचा धर्माचा विकास झाला, बाकीच्यांचा झाला नाही, असं असमतोल जर झाला नाही तर आर्थिक वाढ कधीही गरिबी हटवू शकत नाही. जरी आर्थिक वाढ झाली तरी गरिबी हटणार नाही. जर आर्थिक वाढीबरोबर गरिबी हटवायची असेल तर तुम्हाला पॅरलली त्याच्याबरोबर एक समता, इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे, तुमच्या इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. अपॉर्च्युनिटी, संधी, म्हणजे आर्थिक वाढीमधून ज्या संधी निर्माण होतात, नोकऱ्या वगैरे, त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे, असं त्यांना त्या वाक्यात जे बोलायचं. मग त्यांनी सांगितलं या वाक्यातून काय आम्हाला सांगायचंय. मग क्वेश्चन काय बघा, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट कॅप्चर सेंट्रल आयडिया. या वाक्यातली मुख्य संकल्पना काय आहे. ओके, तर त्याच्यामध्ये पहिलं काय आहे, इकॉनॉमिक ग्रोथ इज सफिशियंट टू रिड्यूस पॉवर्टी, की आर्थिक वाढीमुळे गरिबी हटते. वाक्य काय म्हणते, नाही. इकॉनॉमिक ग्रोथ अलोन कॅनॉट, की इकॉनॉमिक वाढीमुळे गरिबी हटत नाही. सो इकॉनॉमिक ग्रोथ अलोन कॅन नॉट, त्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे. देन पॉवर्टी कॅनॉट बी रिड्यूस बाय इकॉनॉमिक ग्रोथ. बरं, असं म्हणलंय का की गरिबी हटवू शकत नाही इकॉनॉमिक ग्रोथमुळे? नाही, गरिबी हटवू शकतो इकॉनॉमिक ग्रोथमुळे. फक्त त्यांनी काय सांगितलं, ऍडिशनल कंडिशन आहे की आर्थिक वाढ जेव्हा होणार आहे, गरिबी हटू शकते, पण ती आर्थिक वाढ समता पाहिजे, सगळ्या लोकांपर्यंत ती पोचली पाहिजे, आर्थिक वाढीच्या संधी, नोकऱ्या वगैरे. सो दुसरं वाक्य पण चुकीचं आहे. चौथं वाक्य काय बघा, पॉवर्टी इज कॉज्ड ओनली बाय इनइक्वॅलिटी, गरिबी ही असमतोलामुळे होते. ओके, असं त्यांचं म्हणणं आहे का? नाही. त्यांचं फक्त म्हणणं हे आहे की आर्थिक वाढीबरोबर समतोल पाहिजे तर गरिबी हटेल, पण असमतोल गरिबीसाठी कारणीभूत आहे, हे ह्या वाक्यातून तर स्पष्ट नाहीये कुठून. तिसरं वाक्य जे आहे सी, ते योग्य इंटरप्रिटेशन आहे की ग्रोथ मस्ट बी कॉम्प्लिमेंटेड बाय इक्विटेबल अपॉर्च्युनिटी, की तुमची जी आर्थिक वाढ आहे त्याला समतेची ओके जोड मिळली पाहिजे तरच गरिबी हटेल. सो ग्रोथ, आर्थिक वाढ आणि समता एकत्र झालं पाहिजे. सो तुम्हाला सिंपल एक लाईन दिली आणि त्याच्यात काय त्यांना संकल्पना सांगायची, एवढा सिंपल प्रश्न पण विचारलेला आहे. आता अवघड प्रश्न पण असतात, मी आज तुम्हाला सोपे सोपे क्वेश्चन देत आहे. ओके, तर हे तुम्ही 10वी 12वीत पण केलं असेल, स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये वगैरे असले प्रश्न सोडवले असतील, तेच आहेत. थोडेफार डिफिकल्टी लेवल अवघड असते पण काही सोपे पण येतात. मग याच्यामध्ये बघा की शॉपकीपर मार्क्स अन आर्टिकल ऍट 2000 and allows 10% discount, he still earns a profit of 20%. What was the cost price? Okay, so cost price काय आहे, सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस तुम्ही बेसिकली ऐकलं असेल. तर त्यांना जे म्हणायचंय की शॉपकीपर मार्क्स आर्टिकल ऍट 2000, की 2000 रुपयाला त्यांनी हे केलंय, गोष्ट मार्क केलेली आहे. तर सेलिंग प्राइस होती त्याची 2000 आणि 2000वर त्यांनी कितीचा डिस्काउंट दिलाय, 10%चा. म्हणजे त्यांनी गोष्ट कितीला विकली, 10%. 2000चा 10% किती येतं, 200. सो 200 वजा केलं सर, मग फायनली किती झालं, 1800ला त्यांनी गोष्ट विकली. आणि 1800ला विकली तरी त्याचा प्रॉफिट किती झालेला आहे, 20%. 1800वर 20% प्रॉफिट आहे. तर मग ओरिजिनल प्राइस किती होती, मग 1800 जर 20% असेल, सॉरी 1800वर त्यांनी 20% प्रॉफिट, म्हणजे 1800 म्हणजे 120% झालं. तर मग 100% म्हणजे किती, बेसिकली सिंपल कॅल्क्युलेशन होतं. सो 1800 गुणिले ते 100 भागिले 120, हे 00 गेले आणि बाकी हे 300 आणि परत हे पण उडवलं 150 आणि हा 0, 1500. सो तुमचं 1500 जे उत्तर आहे. सो बेसिकली मी काय केलं इथे की त्यांनी काय सांगितलेलं, शॉपकीपर मार्क्स अन आर्टिकल ऍट 2000, म्हणजे 2000ला त्यांनी छापलेले एमआरपी किती त्यांनी केलेली गोष्टीची. सो एमआरपी त्यांनी काय सांगितलंय, एमआरपी आहे 2000, 2000ला त्यांनी ती गोष्ट विकलेली आहे आणि विच अलाउज 10% डिस्काउंट, आणि याच्यावर तो विकताना 10% डिस्काउंट देतो. सो 2000च्या किमतीचा 10% किती होतं, तर 200 रुपये. ओके, 2000चा 10% 200. सो तो 200 वजा करून विकतोय, म्हणजे त्यांनी विकली ती गोष्ट 1800ला. आणि 1800ला जेव्हा तो गोष्ट विकतो तर 1800ला विकून पण त्याचा प्रॉफिट किती आहे, ही स्टील अर्न्स प्रॉफिट ऑफ 20%. सो 1800ला विकून पण त्यांनी 20% प्रॉफिट केलेला आहे. ओके, मग खरी किंमत किती असेल, ओके, सो मग 1500 येते. 1500 जर रुपया, 1500ची गोष्ट त्यांनी 1800ला विकली
तर 1500चं 10% किती होतं बरं? 1500चं 10% किती होणार आहे? 150. सो 150 अधिक 150 किती झालं? 300. ओके, 1500 अधिक 300 1800. म्हणजे त्यांनी 300 रुपयाला गोष्ट विकली तर तो 20%चा जो प्रॉफिट आहे त्याला होणार आहे. सो 1500ची गोष्ट 300ला विकली तर 20%चा प्रॉफिट, आणि 1500 गोष्ट अजून 300 ऍड करून विकली तर ते झाले 1800 रुपये. आणि 1800ला त्यांनी ती गोष्ट विकली, म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन मॅच झालं. सो उत्तर जे होतं 1500 रुपये. सो एकदम बेसिक असे प्रश्न येतात सीसॅट पेपरमध्ये. देन हा एक सिंपल प्रश्न बघा, असे पण येतात. म्हणजे मी दर एक टाईपचा क्वेश्चन सांगत आहे. जसं मगाशी मी सांगितलं की एक रीडिंग कॉम्प्रिहेन्शन येतो, बेसिक न्यूमरसी, पर्सेंटेज वगैरे. देन रेशिओ अँड प्रपोर्शन, की रेशिओ ऑफ बॉईज टू गर्ल्स इन अ क्लास इज 5:4. इफ देर आर 36 स्टुडंट्स, हाऊ मेनी गर्ल्स आर देअर? ओके, सो एका क्लासमध्ये मुलं आणि मुलींचा रेशिओ किती आहे? 5:4. ओके, सो बॉईज किती आहेत? 5. गर्ल्स किती आहेत? 4. ओके, आणि इफ देर आर 36 स्टुडंट्स, हाऊ मेनी गर्ल्स आर देअर? ओके, सो त्यांनी काय म्हणले? टोटल स्टुडंट्स किती आहेत? 36. बॉईज 5 आणि हे गर्ल्स 4. ओके, आणि टोटल स्टुडंट सांगितले 36. तर मग आपण पकडून चालू की 5:4 चा रेशिओ आहे, तर 5x बॉईज आहेत, 4x गर्ल्स आहेत, आणि 5x प्लस 4x तुमचं टोटल आहे 36. म्हणजे 9x इज इक्वल टू 36. x किती झालं? 9 चोक 36, 4. सो त्यांनी काय विचारलंय? मुली किती आहेत? तो 4 इंटू 4, 4 इंटू 4 4x म्हणजे 16. सो टोटल 16 मुली क्लासमध्ये आहेत. ओके, आता हे बेसिक क्वेश्चन आहेत, त्यामुळे मी थोडे फास्ट सांगत आहे, कारण मला फक्त तुम्हाला क्वेश्चन कसे येतात सांगायचे. सीसॅट आपण पूर्ण नंतर बघणार आहोत, शिकणार आहोत. ओके, त्यामुळे मी इझी वाले सगळे क्वेश्चन घेतलेले आहेत इथे दाखवायला तुम्हाला की सीसॅट पेपर काय असतो. देन ऍव्हरेजेस पण प्रश्न येतो याचे. सो दर ह्याचा एक बघत जाऊ आपण. ऍव्हरेज ऑफ 5 नंबर्स इज 28. इफ 1 नंबर इज रिमूव्ड, ऍव्हरेज ऑफ द रिमेनिंग 4 बिकम्स 25. फाइंड द रिमूव्ड नंबर. म्हणजे 5 नंबरचं ऍव्हरेज, ओके, ते किती आहे? 28 आहे. ओके, सो 5 नंबर म्हणजे काय? आपण कुठली x प्लस वाय वगैरे घेतलं, डिवायडेड बाय 2 असं आपण करणार आहे. सो 5 नंबर जे आहेत ना, त्याचं ऍव्हरेज काय असणार आहे? 5 अधिक म्हणजे 5 नंबर आहेत, एक्स वाय झेड वगैरे, ते 5 ऍड केले. ओके, आणि डिवायडेड बाय तुमचं म्हणजे ते एक्स 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 5 नंबर आहेत, ते झाले तुमचे 5x. ओके, आणि डिवायडेड बाय ऍव्हरेज ऑफ 5 नंबर इज 28. आता हे थोडं मोठं कॅल्क्युलेशन लागणार आहे आपल्याला. इज 28. ओके, सो मग अँड इफ 1 नंबर इज रिमूव्ड, म्हणजे 28 इंटू 5 140, आणि 1 नंबर इज रिमूव्ड. ओके, आता ते फुल कॅल्क्युलेशन करत बसावं लागेल. देन रिमेनिंग 4 नंबर इज, इफ 1 नंबर इज रिमूव्ड, द ऍव्हरेज ऑफ द रिमेनिंग 4 नंबर इज 25. त्याच्यातून एक नंबर हटवला, देन त्याचं ऍव्हरेज 25 आहे. 140 मायनस एक्स, 1 number is removed, remaining 4 becomes 25. Find the removed number. 140 minus x divided by 4 is equal to 25. ठीक आहे, आता हे x ची व्हॅल्यू काढत बसा. ओके, सो मग ऑटोमॅटिकली बेसिकली मी काय केलं की पहिल्यापासून फ्रेश सांगतो. त्यांनी काय सांगितलंय? 5 नंबरचा ऍव्हरेज इज 28. तर आपण 5 नंबर घेतले, एक्स 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 असे कुठले 5 नंबर घेतलेत. त्या 5 नंबरची ऍडिशन किती होणार आहे? 5x. आणि त्यांचा ऍव्हरेज काढलाय म्हणजे काय? डिवायडेड बाय 5. ओके, 2 नंबरचा ऍव्हरेज काय म्हणतो आपण की 10 आणि 20 चा ऍव्हरेज काय येणार आहे? 10 अधिक 20 30 भागिले 2 15. तो 5 नंबरचा ऍव्हरेज डिवायडेड बाय टोटल नंबर 5. हे किती आहे त्यांनी सांगितलंय? 28. ओके, तर मग x किती आला? 28 गुणिले 5 140. ओके, सो 5x बरोबर
140 होतोय. त्या 5 नंबरची टोटल ऍडिशन 140 असायला पाहिजे. आता त्यांनी काय म्हणायचंय, ह्या 5 नंबर मधून एक नंबर आपण हटवलेला आहे. ओके, सो बेसिकली 5x मधून एक एक्स नंबर हटवला फॉर एक्झाम्पल, तर राहिलेले जे नंबर आहेत त्यांची ऍव्हरेज झाली आहे 25. ओके, तर मग टोटल 140 झालेले, 5 नंबरची ऍडिशन 140 आहे. त्याच्यातून आपण एक नंबर हटवून टाकला, सपोज वाय नंबर हटवून टाकला. मग 140 मधून वाय नंबर हटवला, राहिले किती नंबर, 4 नंबर. तर मग त्याला 4 ने डिव्हाइड करा, त्याचा ऍव्हरेज यायला. आणि हे जे ऍव्हरेज आहे, ओके, ऍव्हरेज ऑफ रिमेनिंग 4 नंबर्स, हे किती बनतंय, 25. सो मग 25 गुणिले 4 तुमचं बनणार आहे 100. सो 140 मायनस वाय इज इक्वल टू 100. ते ऍडजस्ट करा, तुमचं उत्तर जे आहे 40 वगैरे. तरी पीपीटी मी नंतर पाठवून देईन, तुम्ही नंतर बसून शांतीत पण कॅल्क्युलेशन करू शकता. सो असे ऍव्हरेजेसवर पण क्वेश्चन येतात. मग काही टाइम अँड वर्क असे पण काही क्वेश्चन असतात, वेळ आणि तुम्ही कुठलं काम करायला किती वेळ लागतो. आता याचे खूप फॉर्म्युले पण असतात बरं का, सगळं तुम्हाला ऑन स्पॉट कॅल्क्युलेशन करायचं नसतं. ओके, ते तुम्हाला आम्ही इथे ट्रिक्सचे फॉर्म्युलेस पण देतो की ते सोडवण्यासाठी कुठली टेक्निक वापरायची वगैरे. सो ए कॅन कम्प्लीट वर्क इन 12 days. ए 12 दिवसात एक काम करतो, बी 18 दिवसात काम करतो. वर्किंग टुगेदर हाऊ मेनी डेज विल दे टेक. दोघांनी जर एकत्र काम केलं तर ते किती वेळ घेतील. ओके, सो एकाचं काम 12 आहे, एकाचं काम 18. त्यासाठी एक टेक्निकल फॉर्म्युला आहे. आणि असे खूप ट्रिकी क्वेश्चन येतात. आता हे काय ना, बेसिकली तुम्हाला प्रशासनामध्ये कुठलाही निर्णय घेताना एक बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ नंबर्स, तुम्ही एक फ्लुएंट पाहिजे नंबर बरोबर, हे त्याच्या मागचा बेसिक उद्देश आहे असल्या प्रश्नांमध्ये. सो असले टाइम अँड वर्कचे पण घेतात. परत टाइम, स्पीड, डिस्टन्स हे तर तुम्ही खूप केले असतील 10वी 12वी मध्ये. आपल्याला ते स्पीड ऑफ हे स्पीडचे जे फॉर्म्युलाज होते, डायरेक्ट टाइम, डिस्टन्स वगैरे, ऍक्सिलरेशन वगैरेचे, तेही तसेही बरेच प्रश्न येतात. सो ट्रेन 240 मीटर लॉंग क्रॉसेस प्लॅटफॉर्म 360 मीटर लॉंग इन 30 सेकंड्स. व्हॉट इज द स्पीड. ओके, हा खूप सोपा आहे, त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला काही टेक्निकल फॉर्म्युला नाही लागणार आहे. कॉमन सेन्सनी सोडवू शकता की 240 मीटरची ट्रेन आहे आणि 360 मीटरचा प्लॅटफॉर्म आहे, जे 30 सेकंदात क्रॉस करते. सो सपोज ही तुमची 360 मीटरची ट्रेन आहे, सॉरी प्लॅटफॉर्म आहे. ट्रेन 260 मीटरची इथे आली ट्रेन, ओके, आणि प्लॅटफॉर्मवर पोहोचली आणि ट्रेन ऑफ 240 मीटर लॉंग क्रॉसेस प्लॅटफॉर्म ऑफ 360 मीटर लॉंग इन 30 सेकंड. आता ती ट्रेन प्लॅटफॉर्म सोडून जाते 30 सेकंदामध्ये पोहोचून पुढे. सो सोडून जाते म्हणजे काय, की इथं आली, 360 मीटर तिने कव्हर केले. आता ट्रेनचं तोंड इथं आलेलं आहे, ते पूर्ण पुढे निघून शेवटचा डब्बा ट्रेनचा निघून गेला. सो ट्रेनची लेंथ किती आहे, 240. सो 360 अधिक 240 एवढं डिस्टन्स जेव्हा ती क्रॉस करेल, प्लॅटफॉर्मची लेंथ आणि स्वतःची लेंथ, तिने पूर्ण क्रॉस करून बाहेर पडली. सो 360 अधिक 240 किती झालं, 600 मीटर. ओके, आणि 600 मीटर तिने किती वेळात पास केलेले, 30 सेकंदात. 600 भागिले 30, सो तुमचं तिचं 30 सेकंद. व्हॉट इज द स्पीड, हे झालं 20 मीटर पर सेकंड. त्याला तुम्हाला कन्वर्ट करायचे किलोमीटर पर आवर मध्ये, आणि ते 20 मीटर पर सेकंडला तुम्ही किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट केलं तर ते तुमचं येईल 72 किलोमीटर पर आवर. किंवा आपण उलट जरी केलं की 72 किलोमीटरचं, मीटर 1000 आणि आवरचं 60 गुणिले 60, हे डिव्हिजन जरी तुम्ही केलं तरी तुमचं ते उत्तर फायनली सेम 20 मीटर पर सेकंड वर येऊन जाईल. सो बेसिकली असे पण प्रश्न येतात. काही प्रॉफिट लॉसचे पण प्रश्न आहेत. ओके, प्रॉफिट लॉस कॅल्क्युलेशनचे, की आर्टिकल इज सोल्ड फॉर 840 ॲट अ प्रॉफिट ऑफ 20%, फाइंड इज कॉस्ट प्राइस. मगाशी मी जो सांगितलेला त्याच टाइममध्ये पर्सेंटेज मध्ये पण येतो, किंवा असे पण की एक वस्तू 840 रुपयाला विकली, आर्टिकल इज सोल्ड ॲट 840 ॲट अ प्रॉफिट ऑफ 20%. म्हणजे 840 ची जी गोष्ट आहे ना, तीच ती 20% प्रॉफिटने विकलेली. म्हणजे 840 ला गोष्ट विकली, एमआरपी 840 ला विकली, आणि ही जी आहे ना ती 20% प्रॉफिटने विकली. म्हणजे 100 ची गोष्ट 120% ला विकली आहे.
तर 120% वाली किंमत किती आहे 840. देन याची कॉस्ट प्राइस काय, मग कॉस्ट प्राइस काय 100%. 100% किती एक्स काढा. सो 840 गुणिले 100 भागिले 120. सो 840 गुणिले 100 भागिले 120 ही कॅल्क्युलेशन करा. सो 14 गुणिले हे 5 आणि हा 0, 14 पंचे 70 आणि हा 0, 700 रुपये त्याची जी किंमत आहे. सो बेसिकली आता तुम्हाला कॅल्क्युलेशन नाही कळले तरी चालेल, कारण तुम्ही बऱ्याच दिवस सीसॅट कधी प्रॅक्टिस केलं नसेल तर ते पटपट आठवणार नाही. पण बेसिकली मी काय केलं, त्यांनी सांगितले आर्टिकल इज सोल्ड फॉर 840 ॲट अ प्रॉफिट ऑफ 20%. सो 840 ला जी गोष्ट विकली आहे ती 20% प्रॉफिटने आहे, म्हणजे 100 रुपयाची गोष्ट 120 ला विकल्यासारखं आहे. सो मग ती मी 120% म्हणजे 840, तर 100% म्हणजे ओरिजिनल किंमत किती, तो 700. सो 700 ची गोष्ट म्हणजे 100%, ते 840 ला विकली म्हणजे 120% ला विकली, 20% प्रॉफिटला. सो बेसिक त्याचं कॅल्क्युलेशन. देन सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, हे पण तुम्ही शाळेमध्ये केलं असेल. सो तेच तुम्ही 10वी पर्यंत जे शिकलेला तेच आहे, फक्त थोडी डिफिकल्टी लेवल चेंज करून यावेळी तुम्हाला शिकायचंय. सो सम बिकम्स 11,025 इन 2 years at 5% कंपाऊंड इंटरेस्ट. फाइंड द प्रिन्सिपल. ओके, आता बऱ्याच वेळा ना की 5% इंटरेस्टनी जर एखादी गोष्ट विकली आणि कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट माहित असेल की ती गोष्ट त्याच्यात ऍड होत असेल, त्याला म्हणतो आपण कंपाऊंडिंग. इंटरेस्टच तुमच्या ओरिजिनल अमाऊंट मध्ये ऍड होतो, तर ते झालं कंपाऊंड इंटरेस्ट. आणि सेपरेट ठेवला सिंपल इंटरेस्ट. इथं काय म्हणलंय त्यांनी, कंपाऊंड इंटरेस्ट. आता बऱ्याच वेळा काय करायचं, काही प्रश्न वेळेमध्ये सोडवण्यासाठी बऱ्याच मुलांना वेळ पण पुरत नाही सीसॅटला, उलट जायचं, पर्याय बघायचे आणि प्रश्न सोडवायचा. पर्यायाकडून पण प्रश्नाकडे जाऊ शकता. हे उदाहरण मी तुम्हाला तसं दाखवतो. तर यांनी म्हणलं काय की सम ऑफ 11,025 इन 2 years ऍट 5% कंपाऊंड इंटरेस्ट सम बिकम्स, म्हणजे 11,025 तुमची किंमत झालेली आहे 2 वर्षात 5% कंपाऊंड इंटरेस्ट पकडला तर ओरिजिनल अमाऊंट काय होती. ओके, तर 5% इंटरेस्टने आपण पर्याय पकडून उत्तर काढतोय असं बघूया. सो मला पहिला पर्याय सपोज 10,000 रुपये. ओके, किंवा आणि 10,000 रुपये किंमत असेल, सर 10,000वर पहिल्या वर्षी मला मिळाला 5% व्याज. सो 10,000चं 5% काय होणार आहे, सो 10,000चं 1% होणार आहे 100, तर 5% होणार आहे 500. सो मग पहिल्या वर्षाच्या एंडला 5% मला व्याज मिळालं. ओके, तर माझी पहिल्या वर्षाच्या अखेरीस 1 वर्ष झाल्यावर 5% व्याज त्याच्यात ऍड होणार 500 रुपये. माझी किंमत किती झाली 10,500. आता 10,500 इंटरेस्ट सहितची अमाऊंट झाली, त्याच्यावर पुढचा इंटरेस्ट लागणार आहे. मग 10,500चं 5% किती होणार आहे, तर 10,500चं 1% किती होणार आहे 105. मग 105 अधिक 105 अधिक 105 अधिक 105 अधिक 105 किती झालं ते 525. सो 10,500 वर मला इंटरेस्ट मिळेल 525. तर मग 10,500 जर मी 525 ऍड केली तर किती झालं 5 2 5 आणि 5 10, इथे 11,025. सो इथं अमाऊंट काय दिलेली आहे 11,025. सो 10,000ची किंमत 2 वर्षांनी 5% कंपाऊंड इंटरेस्टनी बनेल 11,025. तुम्ही पर्याय बघून प्रश्नाशी मॅच केलं असंही करू शकता, किंवा मग तुम्ही रिव्हर्स कॅल्क्युलेशन करू शकता की 11,025 वरून प्रिन्सिपल अमाऊंट, त्याचा फॉर्म्युला असतो, तो टाकून ते अमाऊंट काढू शकता. मी इकडे उलट केलं, मी 10,000ची अमाऊंट घेऊन चेक केलं की पहिल्या वर्षी 5% व्याज मिळलं, 500 रुपये झाले 10,000वर व्याज, ते 10,500 झालं. 10,500 वर परत अजून 5% व्याज कंपाऊंडिंग झालंय. कंपाऊंडिंग झाल्यामुळे ते 500 रुपये पण मला ऍड करावे लागणार आहेत कॅल्क्युलेशन मध्ये, आणि पुढची अमाऊंट मी 11,025 काढली. ओके, सो बेसिकली असे पण बेसिक कंपाऊंडिंग इंटरेस्ट वगैरेचे प्रश्न येतात. देन नंबर सिस्टीम. ओके, विच वन ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय 9. ओके, आता हे पण तुम्ही शाळेमध्ये केलं असेल की कुठला नंबर 9 नी डिव्हिजिबल असतो, कुठले प्राईम नंबर आहेत, कुठला प्राईम नाहीये, कुठला अशा प्रकारे की आपण जे म्हणायचो ना 6ची कसोटी आणि 9ची कसोटी वगैरे, तर कुठला नंबर 9 नी डिवाइड होतो. ओके, सो एनी नंबर एंडिंग विथ 9 वगैरे त्याचे जे कॅल्क्युलेशन असतात ते तुम्हाला सगळे ट्रिक्स फॉर्म्युला लक्षात ठेवावे
लागतील. सो हे नंबर सिस्टीमचे पण क्वेश्चन येतात. त्यानंतर परम्युटेशन अँड प्रोबॅबिलिटी, हे पण तुम्ही 10वी पर्यंत शिकलेलं आहे. परम्युटेशन, कॉम्बिनेशन वगैरे. किंवा जे मुलं म्हणतात ना मग 11वी 12वी नंतर मला मी मग इकडे तिकडे ऍडमिशन घेऊ का, ह्युमॅनिटीजला ह्याला त्याला, मी त्यांना मग का सांगतो की शक्य असेल तर टेक्निकल बॅकग्राऊंडच का घ्या, कारण तुम्ही ह्या नंबर्सवर फ्लुएंट होऊन जाता. ओके, मग कुठलंही टेक्निकल असू द्या, तुमचं फार्मसी, कॉमर्स, अकाउंटन्सी, इंजिनिअरिंग वगैरे. पण मग कसं की ते मुलं जरा नंबर्स बरोबर युज टू होतात. पण आता जर तुम्ही 11वी 12वी टेक्निकल केली नसेल, आर्टनी केली असेल, तर तुम्हाला सीसॅट पेपर जास्त सिरियसली घ्यावा लागेल. आणि इंजिनिअरिंग वगैरे जी मुलं असतील त्यांना एवढा सिरियसली घ्यावं लागत नाही. पण 11वी 12वी नंतर पण तुम्ही सायन्स केलेलं आहे, पण ग्रॅज्युएशनला आता आहात आणि ह्युमॅनिटीजचा बॅकग्राऊंड आहे तुमचं, कला, वाणिज्य वगैरे, तर त्या केसमध्ये तुम्हाला थोडंफार सीसॅट प्रॅक्टिस जास्त करावं लागेल आत्तापासून. ओके, मग त्याच्यामध्ये हे बघा की 2 डायसेस आर थ्रोन सायमल्टेनियसली, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट सम इज 7. ओके, 7 बेरीज येण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे. मग तुम्हाला 2 डायसेस टाकले तर किती कॉम्बिनेशन होणार आहेत, तर 6x6. ओके, 36 कॉम्बिनेशन होतात वेगवेगळे ऍडिशनचे, आणि तुम्हाला 7 नंबर ऍड होईल असे किती कॉम्बिनेशन येऊ शकतात. सो हा पण काही जास्त अवघड प्रश्न नाहीये, तुम्ही कॉमन सेन्स रिझनिंगचा डेव्हलप झाला. त्यांनी काय म्हणलेलं आहे, तुम्ही 2 ठोकळे टाकले तर किती कॉम्बिनेशन होतील. आता पहिल्या ठोकळ्यावर सपोज 1 पडलं, पहिला जो तुमचा क्यूब आहे त्याच्यावर 1 पडलं, इथं एक डॉट आहे 1. आणि दुसरा जो टाकलाय त्याच्यावर काय काय पडू शकतं, तर त्याच्यावर 1 पडू शकतं, 2 पडू शकतं, 3 पडू शकतं, 4 पडू शकतं, 5 पडू शकतं, 6 पडू शकतं. सो 6 कॉम्बिनेशन झाले, इथं 6 झाले कॉम्बिनेशन. आता पहिल्या ठोकळ्यावर 2 पडलेले, दुसऱ्या ठोकळ्यावर 1 ते 6 अजून काही पडू शकतं, म्हणजे अजून किती कॉम्बिनेशन झाले, 6. इथं 3 पडू शकतं, इकडे 6 अधिक 6, इकडे अजून 4, 5 आणि 6, आणि पुढं हे 6 कॉम्बिनेशन. सो टोटल 6 अधिक 6 अधिक 6. सो टोटल कॉम्बिनेशन किती झाले तुमचे, 36 कॉम्बिनेशन पडू शकतात. आता तुम्ही जेव्हा 36 वेळा हे कॉम्बिनेशन पडले, त्यांनी काय विचारलं, ह्याच्यामध्ये काय प्रोबॅबिलिटी आहे की तुम्ही टाकलेले ठोकळे जे दोन्ही आहेत त्यांच्यावर जे नंबर डिस्प्ले झाले त्यांची ऍडिशन 7 होईल. 7 ऍडिशन कधी कधी होऊ शकते. आता मी मगाशी काय सांगितलं, पहिल्या ठोकळ्यामध्ये काय पडले तुम्हाला, 1. तर दुसऱ्या ठोकळ्यामध्ये ती ऍडिशन 7 कधी होईल, जर दुसऱ्या ठोकळ्यावर 6 पडलं तर, म्हणजे 1 आणि 6 एकच कॉम्बिनेशन झालं, ते 7 नंबर देणार. इकडे 1 पडलं आणि इकडे 6 पडलं, इकडे 2 पडले आणि इथं 5 पडलं, अजून एक कॉम्बिनेशन. इकडे 3 पडले आणि इथं 4 पडलं, इकडे 4 पडलं, इकडे 3 पडलं, अजून एक कॉम्बिनेशन. इकडे 5 पडले, इकडे 2 पडले, अजून एक कॉम्बिनेशन. इथे 6 पडले आणि इथं 1 पडला, अजून एक. सो 7 पडण्याचे कॉम्बिनेशन किती आहेत, 1 2 3 4 5 6, आणि टोटल कॉम्बिनेशन किती आहेत, 36. 6 भागिले 36, प्रोबॅबिलिटी किती आली, 1/6. ओके, सो हे पण बेसिक परम्युटेशन कॉम्बिनेशनची क्वेश्चन. मग डेटा इंटरप्रिटेशन, एखादा ग्राफ देतात ते तुम्हाला आणि त्या ग्राफवरून तुम्हाला डेटा इंटरप्रिट करायला लागतात की कुठली ग्रोथ किती झाली आहे, काय झाली आहे, पर्सेंटेज चेंज किती झालाय वगैरे. सो बार ग्राफ शोज द सेल्स ऑफ अ कंपनी फॉर 5 years इन विच इयर वॉज द पर्सेंटेज इन्क्रीज ओव्हर द प्रिव्हियस इयर इज हायएस्ट. आता इथं मी तो ग्राफ नाही टाकला, पण अशा टाईपचे प्रश्न येतात की एखाद्या कंपनीचे 5 वर्षांचे गाड्या किती विकल्या गेल्या वगैरे, आणि अचानक किती प्रॉफिट कुठल्या वर्षी जास्त झालाय, ते तुम्हाला खूप फास्ट सोडवायचं असतं. तुम्ही कॅल्क्युलेशन करून, आता सीसॅटचा जो पेपर आहे ना, इश्यू इज दॅट यू विल ऑल बी एबल टू सॉल्व द सीसॅट पेपर इफ यू सॉल्व इट फॉर 5 hours. तुम्हाला जर 5 तास दिले ना तर तुम्ही सगळेच पास होताल सीसॅट. पण जर 5 तास तुमच्याकडे नाहीये, तिथं तुम्हाला वेळेत सोडवायचा असेल ना, तर पटपट क्वेश्चन सोडवायला लागतात. आणि त्याच्यामुळे मग पटकन क्वेश्चन सोडवायला तुम्हाला सीसॅट मध्ये ओके हा जो कॅल्क्युलेशन जे आहे ते तुम्हाला थोडे मास्टर करावे लागतात. देन पुढे लॉजिकल रिझनिंग. आता ऑल डॉक्टर्स आर एज्युकेटेड, सम एज्युकेटेड पीपल आर रायटर्स. कन्क्लुजन काय आहे, असले पण येतात लॉजिकल रिझनिंग. आणि काळजी करू नका, लॉजिकल रिझनिंग तर खूप स्ट्रॉंग पार्ट आहे. ओके, असले चुकलेच नाहीत पाहिजेत. आता ऑल डॉक्टर्स आर एज्युकेटेड, त्यांचं म्हणणं काय आहे
ऑल डॉक्टर्स आर एज्युकेटेड. ऑल डॉक्टर्स आर एज्युकेटेड. मी इंजिनियर आहे, मी एज्युकेटेड असू शकतो. सो मग त्याची वेन डायग्राम जी आपण बनवायचो ती कशी बनेल की डॉक्टर्स आले हे सगळे डी आणि हा झाला एज्युकेटेड. सो सगळ्या एज्युकेटेड मध्ये डॉक्टर आत टाकले तुम्ही, म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, ऑल डॉक्टर्स आर एज्युकेटेड. आणि पुढे काय म्हणलेलं आहे, सम एज्युकेटेड पीपल आर रायटर्स. आता एज्युकेटेड पीपल मध्ये काही एज्युकेटेड लोक आहेत ना ते रायटर आहेत. ओके, काही एज्युकेटेड लोक रायटर आहेत. याचा अर्थ काय होऊ शकतो की काही रायटर लोक अशी पण आहेत जी एज्युकेटेड नाहीयेत. मग तुमची वेन डायग्राम कशी बनू शकते, त्यांनी म्हणलंय का ऑल एज्युकेटेड पीपल आर रायटर्स किंवा ऑल रायटर्स आर एज्युकेटेड, असं काय नाही म्हणलेलं आहे. त्यांनी म्हणले सम एज्युकेटेड पीपल आर रायटर्स. सम एज्युकेटेड आर रायटर्स. मग ह्याचा अर्थ काय होऊ शकतो, हे झाले रायटर लोक. सम एज्युकेटेड आर रायटर्स, पण काही रायटर्स एज्युकेटेड नाहीयेत असा एक अर्थ होऊ शकतो. एक डायग्राम अशी बनू शकते, रायटर लोक पूर्ण आत गेले. आता याचा पण अर्थ असाच होऊ शकतो की सम एज्युकेटेड आर रायटर्स, आणि याचा अर्थ असाही होतो ऑल रायटर्स आर एज्युकेटेड. जसा ऑल डॉक्टर्स आर एज्युकेटेड याचाही अर्थ होतोय ऑल रायटर्स आर एज्युकेटेड. पण सेकंड वाक्य जे आहे ना त्याच्यामध्ये ही पण डायग्राम बरोबर आहे आणि ही पण डायग्राम बरोबर आहे. सेकंड वाक्य काय म्हणतंय, सम एज्युकेटेड पीपल आर रायटर्स. सो सम एज्युकेटेड आर रायटर्स, इथं पण बरोबर आहे, इथं पण बरोबर आहे, सम एज्युकेटेड आर रायटर्स. आता अजून नीट विचार करा, अजून एक कॉम्बिनेशन या डायग्राम मध्ये बनू शकतं. कसं, हे असं, हे पण रायटर लोक आहेत. सो काही रायटर लोक एज्युकेटेड नाहीत आणि डॉक्टर पण नाहीत ही लोक. काही रायटर लोक एज्युकेटेड आहेत पण डॉक्टर नाहीत. आणि ही जी लोक आहेत ना ती रायटर पण आहेत, एज्युकेटेड पण आहेत आणि डॉक्टर पण आहेत. हे पण एक कॉम्बिनेशन बनू शकतं. एक कॉम्बिनेशन असंही बनेल रायटर्स. ओके, की सगळेच रायटर एज्युकेटेड आहेत आणि काही रायटर्स डॉक्टर्स पण आहेत. म्हणजे डॉक्टर पण आहेत, रायटर पण आहेत, एज्युकेटेड पण आहेत. हे डॉक्टर नाहीयेत हे वाले, पण रायटर आणि एज्युकेटेड आहेत. अशा वेगवेगळ्या विचार करायचा, कॉम्बिनेशन बनू शकतात. झाले, एवढे कॉम्बिनेशन बनतील. मग आता ह्या दोन वाक्यांचे एवढे कॉम्बिनेशन बनतील तर खाली विचार करायचा, ऑप्शन काय दिलेत आपण वाचूया. ऑप्शन काय दिले बघा, सम डॉक्टर्स आर रायटर्स. आता तुमचं वाक्य जे दिले ना खाली ते सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये बरोबर आलं पाहिजे. सम डॉक्टर्स आर रायटर्स. आता ह्या डायग्राम मध्ये सम डॉक्टर आर रायटर्स, इथे बरोबर आहे सम डॉक्टर्स आर रायटर्स, इथे पण बरोबर आहे सम डॉक्टर्स आर रायटर्स. इथे आहे का ते वाक्य बरोबर सम डॉक्टर्स आर रायटर्स? नाही. इथं आहे का ते बरोबर सम डॉक्टर्स आर रायटर्स? नाही. मग ह्या दोन डायग्राम मध्ये ते वाक्य बरोबर ठरत नाही. म्हणजे पहिलं वाक्य जे आहे सम डॉक्टर्स आर रायटर्स हे चुकीचं वाक्य आहे. पुढचं वाक्य काय, सम एज्युकेटेड पीपल आर नॉट डॉक्टर्स. सम एज्युकेटेड आर नॉट डॉक्टर्स. ओके, तर सम एज्युकेटेड आर नॉट डॉक्टर्स. सम एज्युकेटेड म्हणजे बाहेरची जी लोक आहेत आर नॉट डॉक्टर्स होऊ शकतं. ओके, ऑल डॉक्टर्स आर एज्युकेटेड, पण बरीच एज्युकेटेड जी बाहेरची लोक आहेत आर नॉट डॉक्टर्स. सो सेकंड वाक्य जे आहे सम एज्युकेटेड पीपल आर नॉट डॉक्टर बरोबर वाक्य आहे. तर इथलं उत्तर चुकलेलं आहे, नायदर फॉलोज. ओके, सेकंड वाक्य बरोबर ठरतं, सम एज्युकेटेड पीपल आर नॉट डॉक्टर्स. ओके, त्यांनी काय म्हणलेलं आहे, ऑल डॉक्टर्स आर एज्युकेटेड. ऑल डॉक्टर्स आर एज्युकेटेड, पण मग सम एज्युकेटेड आर नॉट डॉक्टर. ही जी बाहेरची लोक आहेत म्हणजे इंजिनियर आहे एखादा तो डॉक्टर नाहीये. सो बेसिकली असले पण प्रश्न सीसॅटचे ऍप्टिट्यूडचे जे विचारतात. ओके, देन काही अरेंजमेंटचे क्वेश्चन असतात. कोडी जी मी सांगितलं पझल सॉल्विंग, त्याचे पण काही प्रश्न येतात असे सिंपल की 5 पीपल ABCD आर सिटिंग इन अ रो, A इज टू द लेफ्ट ऑफ B, C इज बिटवीन A and D, E इज ऍट द एक्स्ट्रीम राईट, हू सिट्स इन द मिडल. ओके, मग आपण हाही सोडवायला बघूया. ABCD 5 लोक एका लाईन मध्ये बसलेली आहेत. ABCD 5 लोक एका लाईन मध्ये बसले, चला त्यांना 5 लाख लोकेशन देऊ. ABCDE. आता सगळ्यांची तोंड आहेत ना, मी असं इकडे लिहितोय म्हणजे पलीकडच्या साईडला आहेत बोर्डच्या. ओके, इकडे बघतायत असं अज्युम करून चालू.
ए बी सी डी आर सिटिंग इन अ रो. ओके, ए इज टू द लेफ्ट ऑफ बी, सगळ्यांची तोंड पलीकडे आहेत. ओके, पाठ आपल्याकडे आहे अशी अज्युम करा. ए इज टू द लेफ्ट ऑफ बी. ओके, मग आता ए कुठं कुठं असू शकतो बरं, ए इज टू द लेफ्ट ऑफ बी एवढंच कळालं आपल्याला. आता साईडला कुठेतरी लिहून ठेवायचं ए आणि बी. आता एक खूप कॉम्बिनेशन होऊ शकतात त्याचे, 4-5 कॉम्बिनेशन. आता ते कसे होऊ शकतात बघू. बीला जर इथं पकडलं तर ए इथं येऊ शकतो, इथं येऊ शकतो, इथं येऊ शकतो, इथं येऊ शकतो. बीला इथं पकडलं तर ए इथं, ए इथं, ए इथं. बीला इथं पकडलं तर ए इथं, ए इथं. बीला इथं पकडलं तर ए इथं. असे 4 कॉम्बिनेशन. पण एवढे करत नाहीत बसायचं दरवेळी, खूप वेळ लागेल पेपर सोडवायला. पण आता मी फक्त तुम्हाला सांगतोय, कारण पुढे एखादा शब्द मिळणार आपल्याला की आपल्याला कॉम्बिनेशन उडवता येतात. सो ए इज सिटिंग टू द लेफ्ट ऑफ बी, एवढं झालं. सी इज बिटवीन ए अँड डी. आता सी कुठं बसलेला आहे, ए आणि डीच्या मध्ये बसलेला आहे. ओके, सी कुणाच्या मध्ये, ए आणि डीच्या. ओके, आणि इज ऍट द एक्स्ट्रीम राईट. आता हे वाक्य काय सांगितलंय, इज ऍट द एक्स्ट्रीम राईट. आता आपण पहिल्यांदा ईच्या हिशोबाने जाऊया, म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन इझी होईल. ई ऍज द एक्स्ट्रीम राईट. सो सगळ्यात राईटला आहे, एक्स्ट्रीम राईटला ई. ई ऍट द एक्स्ट्रीम राईट आलं. मग आता पहिलं बघूया, ए इज टू द लेफ्ट ऑफ बी. तर ई एक्स्ट्रीम राईटला गेला तर ए आणि बी चे कॉम्बिनेशन काय काय होतील. बी इथं येईल तर ए इथे, 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 ए कॉम्बिनेशन. ई इथं आहे, बी इथं आहे तर ए इथं बसेल. आणि ईला परत इकडेच ठेवा, बी इथे होऊ शकतो, ए इथं. हे 3 कॉम्बिनेशन होऊ शकतात. आता याच्यामध्ये मग काय म्हणलेलं आहे, पहिलं वाक्य संपलं आपलं काम. ई इज सिटिंग टू द राईट हटवून टाकलं आपण. आणि ए इज टू द लेफ्ट ऑफ, सॉरी, इज एक्स्ट्रीम राईट काम झालं आपलं. ए इज टू द लेफ्ट ऑफ बी ते पण झालं. सी इज बिटवीन ए अँड डी. सी जो आहे ना तो ए आणि डीच्या मध्ये आहे. ओके, आता सी ए आणि डीच्या मध्ये आहे. आता डी ला आपण कुठंच ठेवलेलं नाही अजून. सो बेसिकली सी हा ए आणि डीच्या मध्ये. ए ला इथं ठेवलं तर सी हा इथे येऊ शकतो आणि इथे येऊ शकतो. सी आणि डी एक कॉम्बिनेशन. देन ए ला इथं ठेवलं आपण, इथे पकडलं तर सी डीच्या मध्ये बसू शकत नाही, म्हणजे हे कॉम्बिनेशन आपलं उलटंय. नंतर ए ला इथं ठेवलं तर त्यांनी काय सांगितलं की सी इज बिटवीन ए अँड डी, तर बनू शकतं. ए ला जर इथं ठेवलं तर सी इथं येईल आणि डी इथं येईल. कारण सी ला फक्त ए अँड डीच्या मध्ये ठेवायचं आपल्याला, बाकी कॉम्बिनेशन सगळे बरोबर ठरतायत. सो हे 2 कॉम्बिनेशन आहेत आपले फायनली पोचलेलो. वाक्यानुसार काय म्हणलेले त्यांनी, एका रो मध्ये बसलेत. ए इज टू द लेफ्ट ऑफ बी. ए बीच्या लेफ्टला आहे, ए लेफ्टला आहे बीच्या. ई एक्स्ट्रीमला राईटला आहे, ई दोन्हीकडे एक्स्ट्रीम राईटला आहे. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, ए टू द लेफ्ट ऑफ बी, ए टू द लेफ्ट ऑफ बी, ई एक्स्ट्रीम राईट. आणि सी हा ए आणि डीच्या मध्ये आहे. सी ए आणि डीच्या मध्ये आला, सी ए आणि डीच्या मध्ये आला. तर मिडल मध्ये कोण बसतोय, तर ह्या कॉम्बिनेशन मिडल मध्ये ए आहे, ह्या कॉम्बिनेशन मध्ये मिडल मध्ये सी आहे. म्हणजे आपण सांगू शकत नाही मिडल मध्ये कोण आहे कन्फर्म. ओके, आणि त्याच्यामुळे याचं खाली ऑप्शन आता इथे मी नाही टाकलेले, पण नाहीदर की तो कोणीही असू शकतो, किंवा खाली 2 कॉम्बिनेशन दिले असतील, ए किंवा सी असे, किंवा ओनली ए ओनली सी वगैरे. सो बेसिकली हा जो क्वेश्चन होता. देन ब्लड रिलेशन, हे नातेसंबंधांवर पण जे प्रश्न येतात. पॉइंटिंग टू मॅन वुमन सीज हिज मदर इज द ओनली डॉटर ऑफ माय मदर, हाऊ इज द मॅन रिलेटेड टू द वुमन. ओके, सो पॉइंटिंग टू मॅन, एक फोटो आहे, त्या फोटोकडे बघून एक महिला बोलली की हिज मदर, याची आई इज द ओनली डॉटर ऑफ माय मदर. सो त्या फोटोतली, आणि हिज म्हणलेलं आहे म्हणजे फोटो ज्याचा आहे तो पुरुषाचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं. हिज मदर, ओके, म्हणजे पुरुषाचा फोटो आहे. त्या पुरुषाची आई मदर इज द ओनली डॉटर ऑफ माय मदर. सो तो फोटोतला जो पुरुष आहे त्याची आई मदर इज द ओनली डॉटर ऑफ माय मदर. आपण उलट्यानी कॅल्क्युलेशन करत जाऊ. हाऊ इज द मॅन रिलेटेड टू द वुमन. ओके, आता जसं पर्यायात पण जाऊ शकतो, पण बेसिकली त्यांनी काय म्हणलंय,
हिज मदर इज द ओनली डॉटर ऑफ माय मदर. आता सपोज म्हणजे पर्यायाच्या हिशोबाने आपण गेलो, तो मुलगा आहे. सो एखाद्या मुलाचा फोटो आहे आणि त्या मुलाकडे बघून एक स्त्री म्हणते, आई म्हणतीये, सपोज हिज मदर म्हणजे त्याची आई इज द ओनली डॉटर ऑफ माय मदर. म्हणजे बरोबर आहे की तो मुलगा असणार आहे तिचा. म्हणजे एक मुलाचा फोटो आहे, त्या मुलाच्या फोटोकडे बघून आई म्हणतीये की याची जी आई आहे ती त्याच्या आईची एकुलती एक मुलगी आहे. ओके, म्हणजे तुमची आईची आजी, त्या आईच्या आजीला एकच मुलगी आहे म्हणजे तुमची आई. ओके, आणि तुमची आई त्या फोटोकडे बघून म्हणतीये की या मुलाची आई ही त्याच्या आईची एकटीच मुलगी आहे. ओके, तर मग ह्या दोघांचं कॉम्बिनेशन काय? सो हाऊ इज द मॅन रिलेटेड टू द वुमन? तो तिचा मुलगा आहे. सो बेसिकली ब्लड रिलेशन की सन जे आन्सर येत आहे. देन असे पण काय येतात, डायरेक्शन सेन्स, कुठून कुठल्या डायरेक्शनला ओळला वगैरे याच्यामध्ये. आता डायरेक्शन सेन्स मध्ये पर्सन वॉक्स 5 किलोमीटर टू द नॉर्थ, देन 3 किलोमीटर टू द ईस्ट, देन 5 किलोमीटर टू द साऊथ. हाऊ फार इज ही फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट? ओके, आता याचं पण आपण काढून बघूया. दरवेळी एक बेसिक डायरेक्शन सेन्स मध्ये माहित पाहिजे तुम्हाला गोष्ट की तुम्ही सूर्याकडे जेव्हा बघता, सूर्याकडे तोंड करून उभे असाल सकाळी उगवत्या सूर्याकडे वगैरे, किंवा तुम्ही पूर्वेकडे जेव्हा बघता तर तुमचा उजवा हात दक्षिण दिशा दाखवतो. ओके, सो बेसिकली मग कुठलाही ड्रॉ करताना इकडे नॉर्थ पकडायची, सगळ्यात वरती नॉर्थ, नॉर्थ, आणि पूर्वेकडे बघताना ईस्ट, उजवा हात काय दाखवतो? दक्षिण दिशा, म्हणजे इकडे दक्षिण येणार, साऊथ. इकडे तुमचं तोंड आहे तर ही उजव्या हाताकडे साऊथ, तिकडे नॉर्थ, तर हे येणार वेस्ट. सो तुम्ही रफ पेपरवर डायग्राम बनवली आणि तुमचा स्टार्टिंग पॉइंट मिडल पकडला, इथं तुम्ही आहात, आणि 5 किलोमीटर नॉर्थला गेला, 5 किलोमीटर नॉर्थला गेला, 5 किलोमीटर, देन 3 किलोमीटर ईस्टला, 3 किलोमीटर ईस्टला गेला, ईस्ट डायरेक्शनला, परत 5 किलोमीटर साऊथला आला, 5 किलोमीटर साऊथला आला. हाऊ फार इज ही फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट? तो स्टार्टिंग पॉइंट पासून तुम्ही किती आहात? 3 किलोमीटर टू द ईस्ट. बेसिक ज्या प्रश्नाचं उत्तर आहे. देन इफ दिल्ली इज कोडेड EFMIJ, हाऊ विल इंडिया बी कोडेड युझिंग द सेम पॅटर्न? असले कोडिंगचे पण येतात की बाई त्यांनी दिल्लीला काहीतरी हे केलं, मग D चा E केलाय, E चा F केलाय, L चा M केलाय, H चा I केलाय, I चा J केलाय, एक एक वर्ड पुढे शिफ्ट केलेला आहे. सो दिल्लीचा हा कोड होतो, तर इंडियाचा काय होईल? I चा ABCDEFGHIJ, J, KLM, N चा O, D चा E, I चा J आणि A चा B. सो JOEJB जे इंडियाचा कोडिंग होईल ऍज पर दिस, त्यांनी जो सिक्वेन्स दिलेला आहे. त्याच्यानंतर असे पण काही प्रश्न येतात, स्टेटमेंट आणि अझम्पशन. ओके, स्टेटमेंट आणि अझम्पशन की वाक्य दिलेलं आहे त्याच्यात काय अझम्पशन आहे. सो वाक्य काय आहे स्टेटमेंट अझम्पशन मध्ये? विअर हेल्मेट वाईल रायडिंग टू व्हीलर. वाक्य आहे की टू व्हीलर चालवताना हेल्मेट घाला. अझम्पशन, हेल्मेट रिड्यूस द रिस्क ऑफ सिरियस हेड इंजरीज. आता अझम्पशन म्हणजे काय की त्याच्यात कुठली गोष्ट इम्प्लिसिट आहे. ओके, तर अझम्पशन इम्प्लिसिट आहे का? मग आता काय सांगितलं, विअर हेल्मेट वाईल रायडिंग टू व्हीलर, की टू व्हीलर चालवताना हेल्मेट घाला. मग ह्याच्या मागे अझम्पशन काय आहे की बाई हेल्मेट घातल्याने ऍक्सिडेंट कमी होतात. सो अझम्पशन जे दिलेलं आहे ते बरोबर आहे, त्याच्यात इम्प्लिसिट आहे. आता क्वेश्चन सोपा आहे, पण असं एखादा अझम्पशन दिलं असेल की हेल्मेट घातल्यामुळे विअरिंग हेल्मेट अवॉइड्स फाईन, की तुमचा फाईन वाचू शकतो. सपोज अझम्पशन तसं दिलेलं आहे, ते वाक्यात इम्प्लिसिट आहे का? नाही, कारण बऱ्याच म्युन्सिपाल्टीच्या एरियात हेल्मेटचा फाईनच नसेल सरकारला, आणि मग जर सरकारने ठेवलाच नसेल हेल्मेटचा फाईन तर तुमचं वाक्य चुकीचं आहे. तुम्ही असं अज्युम करताय की त्या सिटीमध्ये फाईन आहे आणि त्याच्यामुळं हेल्मेट घातला तर फाईन वाचेल. पहिल्या वाक्यात त्याची कुठंच हिंट नाहीये. मग जनरल जेव्हा आपण म्हणतो हेल्मेट घाल, ह्याच्या मागचं अझम्पशन काय असतं की बाई डोकं फुटू नये ट्रॅव्हल करताना. सो अझम्पशन इम्प्लिसिट आहे.
देन काही डिसिजन मेकिंगचे प्रश्न येतात तुम्हाला प्रशासना रिलेटेड, की ॲज अ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यू रिसीव्ह रिपोर्ट्स ऑफ ए कम्युनल टेन्शन आफ्टर र्युमर स्प्रेड ऑन सोशल मीडिया. की तुम्ही एका जिल्ह्याचे कलेक्टर आहात आणि तुम्हाला माहिती मिळाली, रिपोर्ट ऑफ अ कम्युनल टेन्शन, की जातीयवादी हे झालेलं आहे, वातावरण खराब झालेलं आहे आफ्टर र्युमर स्प्रेड ऑन सोशल मीडिया, विच शुड बी युअर फर्स्ट ऍक्शन. ओके, तर मग तुम्हाला अशी बातमी आली की फेसबुकवर सोशल मीडियावर काहीतरी शेअर केलं, त्याच्यामध्ये जातीयवादी हे वाढलेलं आहे, वादविवाद, तर तुम्ही काय करसाल? सो अरेस्ट ऑल सोशल मीडिया युजर्स. येस, ओके, हे वाक्य बरोबर आहे का तुमचं ऍक्शन? नाही. तिसरं बघा, इग्नोर द रुमर, काही माहिती स्प्रेड झाली आहे, जाऊ द्या, इग्नोर करा, हे पण चुकीचं आहे. वेट फॉर पॉलिटिकल इन्स्ट्रक्शन, बाय पॉलिटिशियन लोक काय आदेश देत आहेत त्याची वाट बघा, ते पण चुकीचं आहे. सो बी ऑप्शन जो आहे, व्हेरीफाय फॅक्ट, मेंटेन लॉ अँड ऑर्डर अँड इश्यू अन ऑफिशियल क्लॅरिफिकेशन. ओके, तो मग जादा माहिती गोळा करा आणि लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती होणार असेल तर पोलीस प्रशासन वगैरे त्यांना आदेश द्या आणि योग्य ती पूर्वतयारी करा. सो बेसिकली असे पण डिसिजन मेकिंगचे काही प्रश्न येतात. आणि देन अनालिटिकल रिझनिंग, जे कोडी म्हणलं ना, त्यात काय अनालिटिकल रिझनिंग, मग जसं आपण एक कोड सोडवलं की 6 बुक्स PQRST and U आर अरेंज ऑन अ शेल्फ, देन P is to the left of Q, R is between S and T, U is at one end, determine the correct order based on the given condition. ओके, मग सारखंच ते कोड आहे. सो थोडंफार अरेंजमेंट रिलेटेड ते कोड आहे. आणि मग डेटा सफिशियन्सी, असे पण प्रश्न येतात की भाई तुम्हाला प्रश्न सोडवायचा नाहीये. प्रश्न काय आहे, प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी तुम्हाला जी माहिती दिलेली आहे ती माहिती पुरेशी आहे का? म्हणजे त्यांना असं म्हणायचं की उद्या प्रश्नात तुम्हाला एखादा निर्णय घ्यावा लागला, तुमच्या पुढे जेवढी माहिती आलेली आहे ती माहिती तुम्हाला योग्य आहे, पुरेशी आहे का नाही, हे तुम्हाला कळतंय का नाही कळतंय, ती माहिती पुरेशी आहे का नाही. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे, व्हॅल्यू ऍक्च्युअली काढायची नाहीये, पण एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी पुढे जी वाक्य दिली ती दोन, ती पुरेशी आहेत का एवढं सांगायचंय प्रश्नामध्ये. सो एक्स इज अन इव्हन नंबर, त्यांनी सांगितलं एक्स इज इव्हन नंबर आहे, ठीक आहे, समसंख्या. एक्स इज ग्रेटर दॅन 6 अँड लेस दॅन 10, 6 पेक्षा मोठा आहे आणि 10 पेक्षा लहान आहे. ओके, तर ग्रेटर दॅन 6 अँड लेस दॅन 10 इज इन्फॉर्मेशन सफिशियंट. येस, 6 पेक्षा मोठा आणि 10 पेक्षा लहान, 3च नंबर येत आहेत, 7, 8, 9, आणि त्याच्यामध्ये एक्स नंबर हे आहे, समसंख्या आहे, तर एकच समसंख्या आहे 8, तर माहिती पुरेशी आहे. जर त्यांनी दिला असताना एक्स इज अन ऑड नंबर, विषम संख्या आहे, तर 2 विषम संख्या आहेत, 6 पेक्षा मोठ्या 10 पेक्षा खाली. ओके, तुमच्या 7 आणि 9, तर माहिती पुरेशी नाही, 7 नंबर आहे का 9 नंबर आहे ते ठरवायला. सो अशा बेसिक डेटा सफिशियन्सीची पण क्वेश्चन जे युपीएससी विचारते. सो मग सीसॅटचे तुम्हाला काय काय वेगवेगळे प्रश्न येतात, सीसॅट पेपर काय आहे हे तुम्हाला मला फक्त आज माहिती करून द्यायचं होतं. सो तुम्ही आता पहिले काही लेक्चर नुसतं युपीएससी काय शिकून घ्या, समजून घ्या, तुम्हाला जास्त हाय लेवलमध्ये जायची गरज नाहीये. सिलेबसला यूज टू व्हा, हळूहळू आपण डिफिकल्टी लेवल वाढवत जाऊ. सो टोटल जर तुम्ही ऍव्हरेज पेपर बघितला युपीएससीचा सीसॅटचा, तर 3 टाईपमध्ये क्वेश्चन येतात. रिडिंग कॉम्प्रिहेन्शन 25 ते 30, रिझनिंग अँड अनालिटिकल ॲबिलिटी 25 ते 30, आणि बेसिक न्यूमरसी अँड डेटा इंटरप्रिटेशन 20 ते 25. ओके, सो रिडिंग कॉम्प्रिहेन्शन हा खूप मोठा पार्ट आहे बरं का. पॅरा देतो आणि त्याच्यावर प्रश्न विचारतात, 20 ते 25 प्रश्न येतात पॅरावर. देन रिझनिंग हे कोडी बिडी जे आहेत त्याच्यावर 20-25 क्वेश्चन येतात. आणि हे बेसिक न्यूमरसी जे सांगितलं, पर्सेंटेज, टाइम अँड डिस्टन्स, हे नंबर्स वगैरेचे सिक्वेन्स वगैरे असे जे आहेत, डेटा इंटरप्रिटेशन वगैरे, त्याचे तुम्हाला येतात 20 ते 25, आणि टोटल मिळून असतात 80 प्रश्न 200 मार्काला. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट सीसॅट पेपर काय असतो प्रिलियम मधला, तो आपण बघितला. सो पुढच्या लेक्चरमध्ये, सो नेक्स्ट सॅटरडे, ओके, सेम टायमिंग तुम्हाला मिळेल, आणि त्यावेळी आपण मेन्सचा जो सिलेबस आहे त्याचा ओव्हरव्ह्यू मी देईन, आणि नंतर मग मेन्सचा एक एक पेपर जो आहे, GS1, GS2, GS3, त्याच्यात कसे प्रश्न आलेले आहेत वगैरे, सेम आता जसं केलं तेच आपण पुढे करत जाऊ, की तुम्हाला मेन्सचा सगळा सिलेबस कळेल. आणि एकदा ते झालं डिस्कशन की मग तुमचे टॉपिक्स डायरेक्ट शिकवायला चालू होतील. ओके, सो दॅट्स ऑल फॉर नाउ गाईज, थँक्स फॉर लिसनिंग.